ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचारी अधिकारी यांना येत्या भारतीय स्वातंत्र्याला आज 15 ऑगस्ट रोजी 70 वर्ष व्हायला आलेले आहेत. या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या कामगार कर्मचाऱ्यांना महापौर साहेबांनी जल्लोषात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करावी, देय रक्कम देण्याची घोषणा करावी. त्यामध्ये प्रथमतः आमचं सांगणं आहे, राज्य शासकीय कर्मचारी या कर्मचाऱ्याला 58% महागाई भत्ता आज मिळतोय आणि आमच्या महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्याला मात्र 47% मिळतोय. म्हणजे 11%चा फरक आहे, तफावत आहे. यावेळेला 15 ऑगस्टला माननीय महापौर साहेबांनी झेंडावंदन झाल्याबरोबर महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना शासनाबरोबर 11% महागाई भत्ता वाढवून शासनाबरोबर आणावं, अशा पद्धतीची आम्ही त्यांना आग्रही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेमधील 249 रोजंदारी बदली कामगार आहेत. या कामगारांचा प्रस्ताव माननीय आयुक्तांच्याकडून स्थायी समितीकडे आलेला आहे. आता येत्या शुक्रवारी स्थायी समितीची बैठक होईल. त्यामध्ये हा विषय स्थायी समितीत मंजूर झाल्याबरोबर माननीय सभागृहामध्ये तो जनरल बोर्डाच्या रूपाने येणार आणि या प्रस्तावाचं ठरावाच्या रूपात रूपांतर होऊन हा ठराव आयुक्तामार्फत माननीय राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवण्याचं नक्की ठरलेलं आहे, होणार आहे. त्याचबरोबर 15 ऑगस्टला बालवाडी शिक्षिका सेविका, लिंक वर्कर, आशा वर्कर या मानधनावरील कामगार कर्मचाऱ्यांना एकतर किमान वेतन दर द्या, तो जाहीर करा. नसल तर या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामध्ये 500 रुपयाची वाढ करा, अशाही पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. याबरोबरच जे महानगरपालिकेमध्ये काम कष्ट केलेले लोक आहेत परंतु त्यांना पेन्शन योजना लागू झालेली नाही, त्यासाठी माननीय आयुक्तांनी आजच बैठक बोलवलेली होती परंतु आयुक्त आले नाही. पण यावरती निर्णय जवळजवळ पेन्शन देण्याच्या संबंधानं होणार आहे, तो व्हावा अशा पद्धती त्यांना आम्ही विनंती केली. यानंतर 6वा वेतन, 7वा वेतन आणि 5व्या वेतनाचा जो फरक आहे, या फरकाची रक्कम महानगरपालिकेमधील तमाम कामगार कर्मचाऱ्यांची एकूण देय रक्कम महापालिकेवर 350 कोटीची ही रक्कम महानगरपालिकेवर देय आहे. ही रक्कम एकदमच देऊ शकत नाही, परंतु त्याचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही रक्कम कामगारांच्या पदरात द्यावी, अशाही पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. या सर्व मागणीवर महापौर 15 ऑगस्टला जाहीर करतील असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे.